अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीत न झाल्याचा आरोप करण्यात आल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलं। संसदेच्या अंदाज समितीची महाराष्ट्र विधिमंडळामध्ये 2 दिवसांची परिषद होती, मात्र यात आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना पंचपक्वान्न थेट चांदीच्या थाळीतून वाढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं राज्याच्या विधिमंडळामध्ये 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांचा 5 स्टार पद्धतीनं पाहुणचार करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीची ताटं होती असं बोललं जात आहे। आमदार, खासदारांना चांदीचे ताट, वाटी आणि ग्लासमध्ये जेवण वाढण्यात आलं। चांदीच्या एका ताटाचं एका दिवसाचं भाडं हे 550 रुपये आहे। प्रति माणसाच्या जेवणाचा खर्च हा 4000 रुपये आला। कार्यक्रमात अंदाज समितीचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी मिळून 600 अतिथी उपस्थित होते। सर्व अधिकाऱ्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती। हॉटेल ताज पॅलेस, ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली। हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं होतं। सर्व पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचंही आयोजन करण्यात आलं। सर्व पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी महागड्या कारचा वापर करण्यात आला। महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे, चरित्र आहे। त्याच्यामुळे त्यांना ही शान शेवटीची जी चैनबाजीची चटक लागली, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। सोन्याच्या ताटात, चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते, म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। चांदीच्या ताटात 4500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5000 रुपये ची थाळी काय खालं असं ती देण्याची गरज पडली। थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती। हे लुटारूंचं सरकार आहे। लुटारूंची टोळी राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बळीजावपणा हा दिसतो आहे। आणि हे काही राज्य प्रगतीकडे नेण्याचं लक्षण नाही, तर हे आत्ताच्या स्थितीमध्ये राज्य अधोगतीकडे नेण्याचं लक्षण आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सभागृहात जे काही खर्च झाला एका ताटाला, हे बरोबर नाही। चांदीच्या ताटात आणि तुम्हाला इकडे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत, मोठमोठ्या बिल्डरला, उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूदपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय। तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे। नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं, त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे। त्यामुळे जनता हुशार झालेली आहे। जनतेने ह्याच्यावर विचार करावा, गौरपणे विचार करावा। सरकार दिव्यांगाचे पैसे 6 महिन्यापासून देत नाही आहे। एमआरजीएसमध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे 24 तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना 8 महिने झाले पैसे दिले नाही, कारण पैसे नाही असं म्हणतं। आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही, कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाही। आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता, पण 4000चं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का? म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे, ही रावणाची प्रवृत्ती आहे, हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे। तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होतं सर। तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे। अंदाज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना जेवण्यासाठी चांदीचं ताट आणलं गेलं, ज्याचं भाडं 500 रुपये आहे आणि त्यातलं जेवण जवळपास 4500 रुपयाचं आहे। म्हणजे एका सदस्याला 5-5 हजार रुपयाचं शाही जेवण
इकडं 30,000 रुपयासाठी शेतकरी आत्महत्या करतायत. अरे जरा लाजा वाटून देत, शरम वाटली पाहिजे. असा माज जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्याबरोबर कितीही बंदोबस्त असू दे, ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत टाकल्याशिवाय सोडणार नाही. वेळीच सावध व्हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.